झी 24 तास एक पाऊल पुढे। ही इमारत कशी कोसळली, का कोसळली याबाबतचं सविस्तर वृत्त आपण बघणार आहोतच। त्याचबरोबर या घटनेवरून ज्या ठिकाणी सध्या आम्ही उभे आहोत या ठिकाणाचा इतिवृत्तांत आम्ही तुमच्यापर्यंत देतो आहोत। आता तुम्ही ते दृश्य पाहत आहात। ही दुर्घटना घडल्यानंतर तासानंतर या चिमुकलीचा मृतदेह मिळाला। त्या चिमुकलीला काय त्यांच्या या संपूर्ण इमारतीमधल्या कोणालाही वाटलं नसेल की 2 ते 3 महिन्यापूर्वी ज्या इमारतीमध्ये आपण राहायला आलो, आयुष्याची पूर्ण कमाई ज्या इमारतीमध्ये आणि ज्या इमारतीत फ्लॅट घेण्यासाठी आपण वेचली ती इमारत पत्त्याच्या बंगल्यांप्रमाणे कोसळेल आणि लहानांपासून मोठ्यांप्रमाणे सगळ्यांनाच आपला जीव गमवावा लागेल। त्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। बघतो आहोत आपण 18 तासांनंतरची ही दृश्य आहेत। 18 तासांनंतर एका चिमुकलीचा हा मृतदेह आपल्या हाती लागलेला आहे। या ठिकाणी अजूनही हा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। 18 तासांनंतर एका चिमुकलीचा मृतदेह सापडलेला आहे। ही चिमुकली नेमकी कुठल्या मजल्यावर राहत होती याविषयी तपासामध्ये माहिती पुढे येईलच, मात्र याचेही अत्यंत प्रचंड मृतदेहांचा गराडा या इमारतीमध्ये पडला असताना सुद्धा दैवी चमत्कार आपल्याला म्हणायला लागेल। 18 तासांनंतर सुद्धा या चिमुरडीने आपला जीव वाचवलेला आपल्याला बघायला मिळतोय। दैवाने हा चमत्कार केलेला आहे आणि आसपास जवळपास आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झालेला असताना या चिमुरडीचा मात्र जीव वाचलेला आहे। अत्यंत आश्चर्यकारकरित्या मात्र अत्यंत सुदैवी घटना यातली म्हणायला हवी की एक चिमुकली या दुर्घटनेतून वाचलेली आहे। याची एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर सध्या तुम्ही पाहू शकता। झी 24 तास एक पाऊल पुढे।